चला मग गुणोत्तर व प्रमाण आपलं समजून घ्यायचं. मग गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय, एवढं आपल्याला सुरुवात जर कळली कोणत्याही गोष्टीची जेव्हा आपल्या व्याख्या कळते त्याचा अर्थ कळतो त्यावेळेस गणित करणं आपल्याला सोपं जातंय. समजा मग एक मुलगा, समजा घरी आपल्या एक पाहुणा आलाय. कोण आलाय? एक पाहुणा आलाय. एक पाहुणा आलाय, घरामध्ये 3 सदस्य, आई आहे, वडील आहे आणि एक नवीन पाहुणा आलाय. आईने काय केलं, 3 कप पाणी टाकलं आणि चहा केली. घरामध्ये आई, वडील आणि एक पाहुणा आला. आईने किती कप पाणी टाकलं? 3 कप पाणी. पुन्हा थोड्या वेळा काय आलं, शेजारी आले. काय झालं, कोण पाहुणे आले, काय करताय, कसं वगैरे. आपल्याकडे पाहुणा आला तर आपण त्याला म्हणजे पाहुण्याला चहा देऊन ते शेजारी जे आलेलं आहे त्याला चहा देणार का? त्यालाही चहा देणार. मग आई पुन्हा काय करेल, 1 कप पाणी टाकलं. पुन्हा मग काय आलं, थोड्या वेळानंतर काय झालं, ते शेजारी जो आला होता त्या शेजारीला कुठेतरी जायचं होतं. तितकं तिची बायको, अहो कुठं काय करू राहिले, चला नको तुम्हाला ड्युटीला जायचं का? मग ते घरातले बाई काय म्हणते, आई वडील काय म्हणते, अहो बाई या ना, या चहा घेऊन जा. मग किती झाले, पुन्हा 5 झाले ना. 5 झाले. पुन्हा आई काय करणार, अजून 1 कप पाणी टाकणार आणि चहा वाढवणार. म्हणजे पहिले 3 होते, 3 कप, नंतर 4 झाले, 4 कप, नंतर 5 झाले, 5 कप. म्हणजे जशाच तसं वाढत गेलं व कमी होत गेलं, वाढत गेलं. त्याच प्रकारचं हे गणित आहे. चला 3 नंबरचं गणित काय सांगितलं या ठिकाणी बघून घ्या तुम्ही, पुस्तकातलं तुम्ही लिहून घ्यायचं. काय सांगितलंय की बघ, रीमाजवळ 24 वया आहेत. रीमाजवळ वया किती आहेत? 24 वया ज्या आहेत या वया आहेत 24 वया. रीमाजवळच्या वया किती आहेत? 24 आहेत. आणि पुस्तके किती आहेत? जे पुस्तके जे आहेत, पुस्तके आहेत 18. तर वयाच्या पुस्तकाचे असलेले गुणोत्तर काढायचे. सेम आहे गुणोत्तरासारखे गुणोत्तर जे आपण मागे बघितलेले. या ठिकाणी वयाच्या संख्येशी पुस्तकाच्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढायचे. वय किती आहे? 24. पुस्तक किती आहे? 18. मग त्याचं गुणोत्तर काढायचं. किती भाग जाईल? 6. म्हणजे या ठिकाणी वयाचं पुस्तकाच्या असलेले जे काही गुणोत्तर ते 4:3. 4:3 असं आहे, असंही सांगू शकतो. ओके. 4 नंबरचं गणित काय सांगते आपल्या या ठिकाणी, काय म्हटलेले, मैदानाच्या क्रिकेटचे खेळाडू, मैदानाच्या क्रिकेटचे 30 खेळाडू व खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. तर क्रिकेट काय सांगते गणित, मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू व खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. तर क्रिकेटच्या खेळाडूचे एकूण खेळाडूशी गुणोत्तर लिहायचे. ठीक आहे. तर मग एकूण खेळाडू जो आहे, एकूण खेळाडू जे आहे या ठिकाणी क्रिकेटचे खेळाडू किती आहेत आपले, क्रिकेटचे 30. ठीक आहे. क्रिकेटचे 30 आणि खो खोचे किती आहेत? खो खोचे किती आहेत? 20. याची एकूण संख्या किती झाली? याची बेरीज केली तर 50. किती झाले? 50. बरोबर आहे का? याची संख्या झाली 50. त्यांनी काय विचारलं आपला, तर क्रिकेटच्या खेळाडूचे एकूण खेळाडूशी आपलं काय काढायचं, गुणोत्तर काढायचंय. तर क्रिकेटचे खेळाडू आपलं म्हणून गुणोत्तर काढायचं. तर क्रिकेटचे खेळाडूचं गुणोत्तर जे आहे ते एकूण खेळाडूशी काढायचे. एकूण किती खेळाडू आहे आपले,
क्रिकेटचे खेळाडू किती आहेत 30. ओके. आणि एकूण खेळाडू किती झाले खो खो क्रिकेट मिळून 50 झालं. याचं प्रमाण जर काढले मग आता कशाचा मार्क बसेल 10 दैत्री 50 बरोबर आहे. म्हणून मग काय आलं त्याचं प्रमाण जे आहे 3:5 म्हणजे या ठिकाणी एकूण खेळाडूचे जे आहे ते क्रिकेटच्या खेळाडूशी जे प्रमाण आहे ते 3:5 आहे. ओके. पुढचं गणित काय सांगितलं या ठिकाणी 5 नंबरचं गणित काय सांगितलंय बघा बरं. 5 नंबरच्या गणितामध्ये काय सांगितलं या ठिकाणी स्नेहलकडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन आहे व 2.20 मीटर लांबीची निळी रिबीन आहे. तर लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी असलेलं गुणोत्तर काढायचं. ओके. 5 नंबरचं गणित आपण इथे घेऊया. काय म्हटलं या ठिकाणी स्नेहलकडे 80 लाल रिबीन 5 नंबरचं लाल रिबीन. लाल रिबीन किती आहे लाल रिबीन किती आहे सांगा किती 80 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर तिच्याचकडे पुन्हा किती आहे 2.20 या ठिकाणी 2.20 मीटर जे आहे ती सुद्धा तिच्याकडे जी आहे 2.20 मीटर जी आहे तर ती निळी रिबीन आहे. कोणती रिबीन आहे निळी निळी आहे. आणि वरची जी आहे ती कोणची आहे लाल रिबीन. ओके. लाल रिबीन आहे लाल रिबीन जी आहे ती 80 सेंटीमीटरची आहे. निळी रिबीन जी आहे 2.20 मीटर आहे. ओके. मग या लाल रिबिनीचं निळ्या रिबिनीशी काय प्रमाण आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचंय. मग लाल रिबिनीचं निळ्या रिबिनीशी असलेलं प्रमाण पण या ठिकाणी काय दिलंय 80 सेंटीमीटर आणि या ठिकाणी काय दिलंय 2.20 मीटर. मग या ठिकाणी आपलं जे काय आहे मीटरचं जे आहे तर सेंटीमीटर मध्ये रूपांतर करावं लागेल. मीटरचं कशामध्ये रूपांतर करायचं आपल्याला मीटरचं सेंटीमीटर मध्ये आपल्याला मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचंय. मग आता 1 मीटर बरोबर किती 100 सेंटीमीटर बरोबर आहे. मग मीटरचं कशात रूपांतर करायचंय सेंटीमीटर मध्ये. मग म्हणून 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. ओके. 100 सेंटीमीटर. मग आता या ठिकाणी जे आहे 2.20 मीटरचं आपलं काय सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचंय तर मग या ठिकाणी जे आहे तर 2.20 मीटरला 2.20 ला जर आपण 100 सेंटीमीटरला जर गुणलं ती किती येईल बघा 1 2 3 0 ठेवून दिले 1 2 3 0 ठेवून दिले आणि एकाने जर समजा गुणलं 1 2 2 ओके. आता किती नंतर एकक दशक मग एकक दशक या ठिकाणी 2 नंतर दिलं दुसरं या दशक चिन्हाच्या असलेल्या संख्या काही नसतात संपून जातात त्या म्हणजे किती आलं मग ते 220 किती आलं ते आता 220 सेंटीमीटर 220 सेंटीमीटर झालं. म्हणजे आपण काय केलं 2.20 मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलं तर 220 सेंटीमीटर हे आपलं झालं. लक्षात येते का 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. परंतु आपल्या किती दिले या ठिकाणी 2.20 मीटर दिले. मग या 2.20 मीटरचं आपण सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलं म्हणून सेंटीमीटर रूपांतर करण्यासाठी 2.20 ला कितीने गुणलाय आपण 100 कारण काय 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर गुणल्यानंतर आपलं जे आलं ते 220 आलं म्हणून या ठिकाणी 220 आलं. म्हणून मग आता या ठिकाणी जे काही लाल रिबीन भागीला काय निळी रिबीन. ओके. याचं जे काही प्रमाण आहे ते आपलं बघायचंय. मग लाल रिबीन किती आहे 80 बरोबर आहे 80 आणि नंतर मध्ये निळी रिबीन किती भेटली आपल्याला 220 सेंटीमीटर भेटली. माझ्याला कशाने भागू आपण बघा बरं कशाने भाग जाईल या ठिकाणी
किती भाग जाईल सांगा बरं मला लवकर. बघा बरं 20 न भाग जाईल का. 20 दिला भाग किती आला. 20 चोक 80. 20 एक 20 20 बरोबर आहे. भाग गेला म्हणून किती आलं त्याचं प्रमाण. 4:11 हे प्रमाण आलेलं आहे. ओके चला लिहून घ्या.